धुकं आलंय सगळ्या डोंगरावरती. थंड वातावरण, एवढं जॅकेटमध्ये पण मला थंड लागते. कूल. हीच मजा आहे भाई सोलो राईडची. कुठेही गाडी टाकू शकता, कुठेही फिरा, काहीही करा, मज्जाच मज्जा. वाव, नाईस डॉग. त्या गाडीतून जर्मन शेपर्ड डोकं बाहेर काढून बसलं होतं. ते पण नजाऱ्याचा आनंद घेते. वाव, सुपर. मागचा व्ह्यू कसा आहे नाही माहीत मला, पण खूपच, मला तरी खूप छान दिसतंय. ऑसम. मित्रांसोबत 100% केरळाची एक राईड करणार मी. 100% मित्रांसोबत करण्यासारखीच राईड आहे ही. फक्त आणि फक्त केरला येणार आहे. वाव, ऑसम. Oh my God. इकडे केरला मी जेव्हापासून एंटर केलं तेव्हापासून मी बघतोय खूप असं गाड्यांचं मॉडिफिकेशनचा शौक आहे इथं लोकांना. वाव, सो नाईस. भाई एवढं सुंदर आहे ना, एवढं सुंदर आणि इतकं भारी वाटतंय, काय सांगू तुम्हाला. मला जायचं उटीला. मी आपला अंदाजे चाललोय, माझा मॅप पण झालाय बंद. बरोबर रस्ता आहे की नाही हे पण माहीत नाही. पण भाई व्ह्यू लय जोरात आहे. रेंज पण राहिली 184 फक्त. आत्ता वाजलेत 1:15 आणि असं जे धुकं पडले, कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही माहीत नाही, पण चांगलंच धुकं पडलंय आणि वातावरण पण अतिशय थंड झालंय. वसूल ट्रिप. चाय के बागान. राडा. नाईस 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 नाईस, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. काय सुंदर आहे यार, खरंच स्वर्गात आल्यागत वाटायला लागलं. माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं.
इंटरनेट बंद तर नाही ना? चालू आहे. है ना ऊटी हाँ दिस वे राइट स्ट्रेट थ्रू नो ना नो इंटरनेट स्ट्रेट ओके थँक यू सर भाई ती पोरगी युरोपियन होती सायकलवर घाट चढते आणि चालवत होती असं पण नाही ढकलून चालवते चालवत होती बाप रे भाई काय करायचे लोकांचं वाव मंत्रमुग्ध झालो भाई धन्य पावलो इकडं आलो वा 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 मस्तच शब्दात सांगू नाही शकत आणि माझे एक्सप्रेशन्स तुम्ही बघू नाही शकत कारण कॅमेरा माझ्याकडे नाही बाप भाऊ सगळ्यात खतरनाक व्ह्यू प्रत्येक कॉर्नर ब्युटिफुल आहे आणि प्रत्येक कॉर्नर मला असं नाही वाटत की मी हे एकसारखं टी प्लांटेशन बघतोय प्रत्येक कॉर्नर मला असं वाटतं यार मी नवीनच पहिल्यांदाच बघतोय वाव काय मस्त डोंगर उताराला शेती केली यांनी चहाची फॅन झालो बाई मी मुन्नारचा फॅन भाई माझ्या सगळ्या जिवलग मित्रांना माझी नम्रतेची विनंती आहे आयुष्यात एकदा तरी उटीला येऊन जा एकदा तरी उटीला येऊन जा राहू नका क्रॉस करा बस पण येऊन जा खतरनाक खतरनाक व्ह्यूज खतरनाक क्लायमेट मस्तच काय नाही भावांनो सगळ्यातनं टाईम मिळतो कोणी एवढं बिझी नाही आहे टाईम काढा फिरा मजा करा काम करा पुन्हा घाण्याला झोपलेल्या बैलासारखं काम करायचं वर्षभर पण वर्षातनं एकच ट्रिप करायची की भाई वर्षाचा सगळा थकवा निघून गेला पाहिजे आता मी चालू उटीला उटी पण मला वाटतं सेमच आहे ट्री प्लांटेशन वगैरे आहे बघायला बघूया आता उटीला पोचलो आपण लवकर तर उटीला स्टे करूया नाहीतर मग आपण सरळ निघू या भाई एकदा मुन्नारला खरंच या बेस्ट आहे एवढं प्रमोशन केलंय मुन्नार कर्नाटका सरकार केरला सरकारने मला काहीतरी मानधन द्या आता एवढं नाही भाई असंच बोलतोय मी जाम सुंदर आहे आवडला आपल्याला
पैसे भेटला आपलं इकडं आलेल्याचं, पैका भेटला काही सांगता हो. पटाने कॅमेरा आत ठेवून देऊ. आता अण्णामलाई टायगर रिझर्व क्रॉस करतोय. एकदम डेन्स फॉरेस्ट आहे, अतिशय घनदाट जंगल, आणि त्या घनदाट जंगलातून चाललाय हा साताऱ्याचा वाघ. मामा हॉर्न देतात आहे, मामांना गडबड झाली मामीला भेटायची. अतिशय सुंदर असं जंगल होतं. मी बराच पुढे आलो, मी कॅमेरा बंद केला होता. खूप ट्विस्ट अँड टर्न्स होते डेंजरसवाले, म्हणून कॅमेरा आत ठेवला होता. फॉरेस्टवाले पाठीमागे चेकिंग पण करत होते व्हिडिओसाठी, म्हणून कॅमेरा काढून ठेवला होता मी. मस्त जंगल आहे. जवळजवळ मी 40-50 किलोमीटर झालं सलग असा हा जंगलाचा एरिया क्रॉस करतोय. मागं पाठीमागं मी हरिण पण बघितलं. एक हरिण नव्हतं ते, पोर्शे घेऊन बाई घाटात आलाय, आणला पाहिजे त्याला. हरिण नव्हतं ते, काळवीट होतं. ठीक आहे, घ्या जंगलाची मजा तुम्ही.
आहेत, जाम आहेत. फिरायला आहे ना, फिरायला बाईक राईडसाठी एक नंबर ठिकाण आहे, एक नंबर. आणि एवढा मोठा पॅच ना, असं पण नाही का बाबा 10-15 किलोमीटर चालवलं जंगलातनं आणि मग झालंय. नाही नाही नाही, एक नंबर मोठाचे मोठा पॅच आहे. पूर्ण जर बाईक राईडची मजा घ्यायची असेल ना तर ह्या रस्त्याने यायचं, ज्याला जंगल आवडतं अशा माणसाने. वा, आता आपण हे टायगर रिझर्व क्रॉस करतोय. अतिशय डेन्स्ड फॉरेस्ट आहे, इथं थांबायची वगैरे परवानगी नाही आहे, तरी पण मी थांबून पटकन, वाव नाईस, इथं कुठला तरी डॅम आहे, मी थांबून पटकन कॅमेरा लावून घेतला आहे. परवानगी तर नसणार आहे कॅमेऱ्याची. त्या तात्याला विचारलं तर तो नाही बोलला. ट्रक आला, ट्रक बघा कसलं डेन्स फॉरेस्ट आहे बघा. इकडं बघा, बेकार. भाई आपल्याकडे एडीवी आहे, आपल्याला कोणासाठी थांबायची गरज नाही. आणि आपण अशा तऱ्हेने निकल चुके है वहाँ से, आणि आपणच सगळ्यात पुढे. भाई जंगल असं खतरनाक आहे ना, हे बाबळीची झाडं या साईडला येतं, वेगळीच बाबळ यांची. जंगल बघा भाई साहेब, वाव. आणि हे जंगलामध्ये शेवग्याचं झाड काय करतंय. रजूचा कॉल आलेला, तो म्हणला तर कुठं आहे भाई, काय करतो भाई. त्याला माझं लोकेशन गावात नसं, लोकेशन. एक राईड करायला लागते आपल्याला. फक्त मुन्नार भावा, मुन्नार तर एवढं सुंदर आहे. मी एवढा फोटोशूट, एवढे व्हिडिओ शूट केल्यात, आता कसं आल्यात आणि कसं नाही घरी गेल्यावरच कळेल. पण माझं मुन्नार बघून माझं दिल खुश झालं. उटीमध्ये काय आहे बघायला, मला वाटतं ट्री प्लांटेशनच आहे. आलोय आता टायगर रिझर्वचं गेट पास झालं, मी कॅमेरा बंद केला होता, काय प्रॉब्लेम नको म्हणून. आता वाजले 4, बघू 1 तासाने आपण राहिल्यासाठी जागा बघायला सुरुवात करू. आता आपण उदूमलाई पेट्टामध्ये, का उदू पेट्टामलाई असं काहीतरी नाव आहे. आता आपण निघालो टुवर्ड्स कोइंबतूर.